नागपूरमध्ये खंडपीठाच्या न्यायमूर्तींनी विहिरीची पाहणी केली आहे। न्यायमूर्तींनी स्वतः जाऊन पहिली सार्वजनिक विहिरीची स्थिती बघितली आहे। नागपूर सारख्या महानगरात मोठ्या प्रमाणात विहिरी असल्यानं त्याचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी आणि टँकरसाठी होऊ शकतो। मात्र महानगरपालिका या महत्त्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते संदेश सिकरकर यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती। या याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायाधीश यांनी स्वतः या विहिरींची पाहणी केली असून आता या प्रकरणातील पुढील सुनावणी आता काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मला असं वाटतं की प्रोॲक्टिव्हनेस नेहमीच चांगला आहे। मग तो बेंच घेत आहे की बार घेत आहे, तर ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम म्हणून आपण अनेक वकिलांकडे बघतो। तसं मला वाटतं की हा एक खूप चांगला मैलाचा दगड ठरावा। अनेक बेंचेसला ह्याच्यातून चांगलं एक उदाहरण दाखल म्हणून समोर यावं आणि त्याच्यातूनही अनेक चांगले आपल्याला निर्णय मिळण्यासाठी मदत होईल असं स्वरूपाने मी याच्याकडे बघते। कोर्टाने म्हटलं की त्यांना व्हिजिट करायचं आहे, साईटवर जाऊन बघायचं आहे की विहिरींची खरंच दुरावस्था कितपत आहे। जसं पेटिशनर सांगतात आहे तसं आहे की जसं रिस्पॉन्डंट NMC म्हणतात आहे तसं आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी ऑफिसरला हजर राहायला सांगितलं आणि ती व्हिजिट झाली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।